आज तर सकाळपासून पाऊस चालू झाला आहे. याला कसं शेतीचे काम होतील बा. भाजी काढायची होती. नेमकं भाजी काढायला बाया पाहायचे आहे. पण बाया काय भेटा ना. ए मनीषा इकडे ये ना. काय हो? काय करू राहिले आज? काय नाही, आज घरीच आहे. आज पाऊस चालू आहे इथं. घरीच आहे. हो. बरं मी काय म्हणतो, काय म्हणता? मग आज या ना मग माग कामाला. अहो एवढ्या पावसात हो भाजी काढायची होती हो. भाजी काढायची? हा ना. काय रोज आहे? आता जे चालू आहे आपल्या गावामध्ये तोच. एवढ्या पाण्या पावसात कोणी येईन बाबा तुमच्याकडं? मग 300 रोज चालू आहे ना आपल्या गावात. 300? हा. अहो आता 500 500 400 400 रुपये रोज चालू आहे. नाही, 300 रुपये रोज चालू नाही, आहे. नाही. एवढ्या पावसात आजारी पडायचं? आपल्या गावात कोणी जाणार नाही. आणि जरा दिला असेल ना हा. तर त्याचं नाव मला सांग. त्याच्यावर दंड होईल माहिती का. तुम्हाला माहिती आहे का 300 रुपये घ्यायचे आणि दवाखान्यात घालवायचे का? हा ते या असं आहे. मग आता तुम्ही काय कामाला जातेच नाही का? पण मग आता पावसात नाही जाणार आहे ना आम्ही. अरे तेच सांगते छत्री तुम्हाला. छत्री घे पोतं घे. नका नका वाटलं एवढं मी पण. पोतं आणतो एखादं. अहो 300 रुपये घ्यायचे आणि 500 रुपये दवाखान्यात घालवायचे. याला माल भाजी लय वाढून चालली का. मग मी काय करू? काय करू सांगा? तुम्ही जर रोज द्यायला नाही म्हणताय जास्त. बरं 350 देतो तुला आणि चल. 350 नाही बाबा, मी काय? नाही येणार. 50 रुपये वाढवले फक्त. 50 आता रुपये हे काय होतं? पावसामुळे तुला 50 रुपये वाढून देऊ राहिलोय. अहो 50 रुपयात काय होणार आहे मला सांगा? काय होणार आहे? असं तवाला मनीषा पहिले लय यायची माया का धाव धाव पळत यायचे कामाला. मग तेव्हा आहे ना पावसाचं काही टेन्शन नव्हतं, वातावरण चांगलं होतं. आता हे वातावरण बघा बरं. काही नाराज त्याचे झाली वातावरण- नाही नाही, काही नाराज झाली माग कामाला यायला. मी कशाला नाराज होतो मग? तुमच्यावर? माझं काय नाराज व्हायचं का पडलंय तुमच्यावर? नाही, काय मला मला- काही नाराज झाली का. तू कधी पैसे बुडवले हा सांग बरं. तसं नाही हो, पाणी मग? पावसाचं म्हणते मी. काय पाणी पाऊस उघडतोय येतोय जातोय चालूच राहते. शेतकरी आपण तू रोज शेती हो जा कामाला जातेच ना. शेतकरी काय पाऊस आला गडीवर बसतच आहे ना. पण तुम्ही 50 रुपये वाढवायला लागले फक्त. एवढं 50 रुपयात कोणती बाई येईल का मला सांगा बरं? हे असं तवाला पाय अं? एवढे 400-500 रुपये कोण नाही जरा वाढून. आणि जाऊ द्या मग, घरीच काढून घ्या तुमची भाजी. आहे का. मग आता तुम्हाला अरे बाई, जर- माय भाजी काय वावरात राहणार नाही. हा. तू आलीस ना माय भाजी निघाल असे काही नाही. मी कुठून हे बाय आणेल पण भाजी मार्केटलाच नाही. 400 रुपये देणार आहे का? नाही 400 नाही नाही 400 रुपये देत असेल तरी मी येते. 50 रुपयाकडे बघू नका. 400 म्हणते का. हा. बरं आजच्या दिवस येईल पाऊस असला तर. हा. उद्या जर पाऊस असला तर 350 देईल. मग 350 बोलले ना आता मगाशी. मग पावसामुळे तुला वाढवले 50. नाही नाही, 350 उद्यापासून. आज 400 द्या. आज 400 देऊ का. हो तर बरं येईल ये मी. आवरेल आहे तो. हो आवरेलच आहे माझं. म्हणलं काय नाही. कोणत्या मधले ते जा आपलं उमरा झाड आहे ना हा. विहिरीवालं त्या वावरात आहे बरं का भाजी. बरं बरं. किती बाय आहे? 5-6 जण आहे. आहे का? हा. माय बायको आहे सगळे. आहे ना? हा, मग बरं बरं. ये लवकर आवर. हो हो. बरं यायला काय बाय भो पक्याला लावून धरते माणसाला. शेतकऱ्याला म्हणजे पक्के पिळून खाते. पाऊस 4 थेंब चालू आहे त्याच्यात लगेच वाढून द्या रोज माझ्या बाया. म्हणजे घरात का आता या बसूनच राहणार आहे का. काय बाय आहे काय नाही. बरं याचा काय 5-50 रुपये विचार करायचा. कोथमीर जर बाजार सापडायचा कुठे कसर निघून जाईल. घेतो काढून आता भाजी. काय करून ठेवली इथं काम चालू आहे का काय? मनीषा काय हो? काय ग पाणी भरून राहिली? हा ना. काय म्हणते? पाणी आलं काय? हा. पाणी अगं, आलंय ना. मला वाटलं आज रिकामी असशील तू. मी अगं बाई आता कुठं उभं राहू मला वल्ल वल्लच आहे सगळं. बरं मी एक का काम उभी कर. राहायची? हा, उभी राहते. एक काम कर ना. हा. आज काही काम नाही ना तुला? नाही आज काही काम नाही होतं. नाही का? नाही. मग एक काम कर ना. हा. चाल ना मग माझ्या आज ते 2 दिवस राहिलेले तेवढे भरून देते का? बाई आले असते पण या वातावरणामुळे आहे ना माझं जरा अंगच कसमस करून राहिलं बघा. अंकस मस्कर राहिले आणि तू तुला धडधड दिसू राहिली मला. धडधडीत दिसू राहिले असं आता काम तर घरातलं करावं लागणार आहे का नाही? कोण येणार आहे काम करायला? अगं पण आता कधीचे ना ग ते हे दिवस. पाणी आलं आता हे भरून ठेवलं का 2 दिवस पाणी येत नाही. मग हे पाणी भरणं गरजेचं आहे का नाही? पाणी झाल्यावर ये ना. किती पाणी भरायचं एवढं तुला? अगं ते नाही म्हणत मी. तू म्हणती ना तू तर धडधड दिसू राहिली म्हणून हा. म्हणते. मग माझं आहे ना जरा अंग कसमस करायला लागलं आणि डोकं पण खूप मग दुखायला आता केव्हा लागलं. भरून दिशील माझे 2-3 दिवस ते? येईल ना थोडं बरं चाल वाटलं. ना आज आज मला लय गरज आहे ग. अगं नको थोडी मागे उभी राहा साडी वरली होईल. मला एक सांग. आज तू चाल आज उद्या 3 दिवस लगातार करून दे. नाही ग माझं मी काय सांगू राहिले माझं खूप डोकं दुखायला लागलं अंग पण म्हणजे दुखायला अरे लागलं. अशी करते मी तुझ्या वेळेस करते का अशी नाटकं? पण हे पावसाचं वातावरण बघ हे असं कुठं आता पाऊस पडू राहिलो काय भिजू राहिली काय तू? हे असं वातावरण असलं का माझं डोकं दुखतं हातपाय दुखतं कंबर दुखतं काय सांगू बाई लय मला मग त्रास आता अख्खा होतो 2 ग. महिने पाऊस राहील तर तू अशीच करशील का? अगं काय सांगू हा? इतके पाय दुखायला लागले माझे ना कंबर नाही 2 महिने पाऊस राहील तू अशीच करणार आहे का? मला कंबर सांग. वाकव ना ग बाई काय सांगू तुला. तू 2 महिने तसं धर ते आजचं बघ ना
हे बघ मला नीट उभं राहता ये ना बाई आता काय असं करू? वातावरण राहिलं का म्हणे माझं हे दुखत ते दुखत असं वातावरण 2 महिने चाललं आता मग तू तर असंच करशील का नाही ना मी आता संध्याकाळी दवाखान्यात जाते. मग मला बी असा विचार करावा लागेल येताना मी आता संध्याकाळी इंजेक्शन घ्यायला जाते आणि लगे उद्या तुला वाटलंस तुझ्याच तिथे येते कामाला. बस रात्रीतून थोडं म्हणजे आज काहीच करायचं नाही आज घरीच आहे आराम करायचा असं हा थोडा आराम करते आज. बरं गोळ्या घेते. हे बाई उद्या मी काय ऐकायची नाही बरं का अगं हा ना बाई येते म्हटली ना आता आजचे दिवस कर ना काहीतरी. तू काय आजचे दिवस काय नाही मग आता आज कोणालाच बोलत नाही उद्यापासून त्या दोघींना बोलली तू पण ये बाई ये त्या 2 बोलवायच्या आणि परत तू नाही येणार मग काय बाई उपयोग? माझ्या एकटीवरून तुझं वावर पडलं का ग तसंच आता काय मग आता बोलती. एकटीहून वाया पडलं तर मग माझे दिवस तेवढे पडलेले भरून दे ना मग ते मग मी काल रिकामे बाई एक बाई लावून पैसे देईल कोऱ्या कागदावर सहीच करून आली बाई मी येते उद्या. मात्र तुझा रोज द्यायचा तर त्या बाईला देऊ का दुसरीला माझे दिवस ठेवून असे नको देऊ मलाच दे मी उद्या येते हा. तुला दे काल तुला देऊ माझे रोज दिवस भरून दे. रोज हा. मलाच दे तुला असं. का ना देईल माझे मी केलेले काम माझे दिवस काय कोण भरून देईल पण आता तुला माहितीये ना पाण्या पावसाचे जरा पैसे जास्त लागतात. पैसे बिशे नाही मी 3 दिवस दिले तर तू 3 दिवस मला दे असं करायचं का? हा काय म्हणते त्याला? ते काय बी म्हणू काम करायला ये बाकीचं नको मला म्हणू हे म्हणते त्याला आणि बाई ते म्हणते एवढी टाईट बोलायला लागली जसं काय तू भांडायला किती आली मला. नाटक जाऊ दे मोर मी चालले ए बाई उद्यापासून 3 दिवस माझ्याकडे बरं का चाल हा मला काय माहिती नाही आजचे दिवस कर नाही ऍडजस्टमेंट तर मी ना उद्या मग येते. मी पैसेच घेऊन टाकील तुझ्याकडून सगळे नाही हो ग मी येते ना उद्या. हा येते सरक मला जाऊन दे जाय बाई बस तुझं पाणी भरेल अख्खा दिवस पाणी भर तू आल्यावर काय कुरकुर करत ती काय माहिती. हा चांगलं प्रेमाने 2 शब्द बोलायचं का काय तर गेली भांडून. मनीष आहे घरात काय हो ऐक काय करते रे काय म्हणते आज तर काही रिकामी नाही होते पण घरीच राहायचा विचार आहे. का बरं थोडंसं बरं पण वाटत नाही ना हो आभाळ पाण्याचं कुठं जावं. आपली सोयाबीन द्यायची तू शोभीन काय रोज चालू आहे तुमच्या इकडं? तो इकडे की चालू आहे? आता इकडं ते 450-500 आहे वाटतं. एवढं तर नाही रोज आपल्या गावात पण मी बोलली त्यांना म्हटलं 400 रुपये तरी द्यावं लागेल म्हटलं. आता हे पाण्या पावसाचं वातावरण कसं आहे एवढ्या चिखला पाण्यात कोण येतंय कामाला. बाया आजारी पडायची कामही नाही. ते काय करू राहिले लोक तो कष्ट घेऊन राहिले कष्ट माझे ना कष्ट घेत हा का बाकीच्या बायला रोज किती माहिती का किती? बा का बाय येते ना हा 650 रुपये रोज घेतात 650. 650 1 रुपये कमी किती नाही तुम्ही 650 देता 650 बाई आणि ते थोडं जर 8 तास आधी आलं तर 700 घ्यायचे आपल्या हा 700 अरे बापरे. आणि ते बाबूराव मला म्हणे 400 रुपये 350 रुपये देतो. तो लयची गाठ बाब्या तुला माहिती नाही का हा का हा लयची गाठ आहे तू त्याच्यानं काय एवढे काय पैसे देवत आहेत का बाई मला एवढं फसवतो मग तो बाबूराव. कोणचा हा? फुकट खाऊ तो म्हणे एवढा रोज आहे का आणि गावात कोण देतो मला दाखव बरं आणि मला सांग बरं मला असं म्हणत होता. कोणचा माक होऊन बाया तर होऊन बाया आहे का तुमचं काय काम आहे का तुमचं काय काम मग तुम्ही जर रोज चांगला देता ना म्हणून. हाय रोजच काय रोज इकडे मागं पुढं पाहत आपण अबे तुम्हाला कष्ट करायचं पाणी पावसाचं इळभर उभं राहायचं हा राहायचं का नाही आणि मग मग असे विचार करणारे कमी आहे ना हो. असे शेतकरी जर तुमच्यासारखे असले तर गरीब बिचारे कशाला उपाशी मरते. नाही तुमच्या पाहिजे पण आपलं उत्पन्न चांगली होती हा ना हा पैसा येतो मग आता दुसऱ्याची लक्ष्मी तुमच्या इकडे राब राबती मग आता तुम्ही जर मन मोकळीने दिले आपण बार काही नाहीच बरं तुम्हाला दुपारात चहा येणार हा का ज्याला जेवण तर जेवण खाऊन आपल्याकडे राहते तसे डबा पण घेऊन येता का? हा एक्स्ट्रा माय म्हटलं एक्स्ट्रा डाबा घेऊन जवळजवळ 4-5 माणसं स्वयंपाकच मागून होती हा का हा स्वभाव चांगला स्वभाव चांगले मन मोकळे मग दोघं नवरा बायको तुम्ही तर. हा हं? बाई काम आणि मला काय ते बाबरा येड्या काम काढतो. आळम टळम करायचं काय एवढं जेव काढायचं आणि पाणी आला तर लगेच तिथं शेड मध्ये बसायचं म्हणजे टेन्शन नाही बा तुमचं. नो टेन्शन का आणि बाबरात बुनू बुनू पाऊस जरी असला तरी करा ना आवरा अगं आवरा. त्याच्या कामाला जर तू जरी गेलं तर सारखं पाठीमाग उभा राहतो सारखं मागच उभा राहतो आवरा हा ना मग मी ते सांगते तुम्हाला सारखं माग उभं राहतं आवरा आवरा. आता मी तर काही नाही राहत माझी मंडळी ना ती कधी तिला अशी माणसाला मनाने फाटकावाने आवरा म्हणून हा ना मी उलट म्हणतो काम उरकू मध्ये माणसं कायम नाही का आपल्या इकडं माणसाला नाराज नाही करायचं किती समजदार म्हणावं बाबा तुम्ही दोघं नवरा बायको आणि हे बघा बारीक बारीक पाऊस जरी चालू असला ना तरी ते निंदायला लावता. नाही काय नाही बसायचं बारीक बारीक तर चालू आहे निंदा काय होतंय यानं काय म्हणजे आजारी पडायचे काम आहे का नाही. तुम्ही उलटे ना मजुरांनी मिटिंग भरा आणि बाबराव तुझं काम कॅन्सल करा हा ना पण मग आता माझं कोण ऐकणार आहे बा ऐकता का हो. त्याला सांगणार होत आता मायाच्या बाय ना तर त्याच्याकडे जाऊ शकते नाही हा ना हा त्याला माहिती मजेशीर काम आहे
बोलून बघावं लागेल या बायाला काय हा, म्हणते काय नाही. परत एवढ्या लाकडाच्या मळ्या ते संध्याकाळी कोण बाय आमच्याकडून हा का मी नेऊन घालतो ट्रॅक्टर मध्ये त्यांना पार घरी. बाई एवढी सोय आहे? हा हा बाबा 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 मग मी आता त्या बाबूराकडे जाणारच नाही, तुमच्याकडेच येते. ये बिंदास ये. हा तुमच्याकडेच येते आणि कामाला. अजून एक दोन माणसं आहेत तिथं पाय. बोलू बिलू नका रस्त्यात भेटला तर. नाही नाही त्याला देते चाट मी आज. बायला डायरेक्ट सांग 700 रुपये रोज फोडला मला. किती 700? 700 डायरेक्ट. हा का जाऊ दे. आपण तुम्ही द्याल ना 700 रुपये? मग? नाही तर मी घरातून कुठून देऊ त्या बायांना? नाही 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 लगेच तुझ्या हातामध्ये पैसे काम झालं का लगेच बांधवत पैसे तसे घरी यायचं नाही ते. बर बर चालेल. येऊ का? हा या. येतो मी काय करते आता त्या बाबूराला चाट देते चांगली. तुम्हाला भेटला ना रस्त्यात तर बोलू नका काही. अजून 5-4 बाय. 2-4 लागतील का अजून? हा तुझ्या काय 2-4 बाय घेऊन ये. बरं आहेत ना बा आहेत ना, एवढा रोज दिल्यावर का बरं येणार नाही? हा मग हनुमान आहे बाय जायला गाडी हा का? जायला गाडी पाय पाय जायचं नाही. हा ना हा बर आणि दुपारात ते परत चहाची सोय राहील, ज्याला भूक लागली तर त्याला जेवणाची सोय राहील. बर बर येऊ का मग? हो या. एवढं 700 रुपये रोज म्हटल्यावर किती भारी होईल बाई. मी आता बाबूरावचं काय आम्हालाच नाही जात. मनुष्य काय आहे ना अजून काय माहिती. 11 वाजून गेले. काय चाललं बाबा लय आपण काय रे बाय सांगितले भाजी काढाय. तू लय बाया लागायचं तुला लय बाया. अरे म्हणजे भाजी लय वाढून गेली ना. हा का? हा एक तर त्याला मार्केटही नाही आहे. हं. पण म्हटलं नेऊन पाहू मार्केटला. कोणलं सांगितलं तिकडं? ते मनीषांचं सांगितलं ना. मनीष काय भेटत ती मनीषा म्हटली मला. पैसे देतो तुला मनीष जर आली तर काय येऊ शकत नाही. त्याच्या मनाने म्हटलं 400 रुपये रोज द्या. तिकडे ना शिरपतराव जाऊन बसेले. हा का हा म्हणजे त्यानं काडी केली सलच भाऊ. हा? त्यानं तुला काडी माहिती केली. ना शिरपतराव म्हणल्यावरती त्याचं तुझं जमत नाही एकतर. बरोबर आणि काय म्हणतात माहिती का, म्हणजे तुला पाहत म्हणे बसून ठेवील थोडस हो का. म्हणजे माझ्याकडे आईला लय नालायक भले तुझे असे छत्र दिले म्हणे असं लय म्हणलं. नालायक लय नालायक. तू दर्शील तिच्या अंगावर छत्री असं पाऊस आल्यावर मग मी मा कामाचं पाहिजे कमी का काही. हा मग तेच मग म्हणून म्हणलं तू मनीषाचं नाव सोडून दे. भले कमळी येऊ शकते, गजरी येऊ शकते, बाकी कोणी येऊ शकतं. त्याला नाही म्हणून सांगितलं ना मग. ही येत होती हा आणि मग त्याच्यामुळे माग जास्त बाया झाल्या त्या. हा का? मग त्याला नाही म्हणून सांगितलं ना गाजरबाईच्या बळच यायला होत्या. 300 रुपये रोजाने यायला तयार होत्या. हा. पण हिच्या मनाने 400 रुपये रोज द्या म्हणत. काम चांगलं आहे बरं का. मग काम चांगलं म्हणूनच ना. ते काम चांगलं आहे पण हिचं कसं आहे माहिती आहे का, भरोसा नाही चालत. जेव्हा वावरत येईल ना तेव्हा समजायचं आली म्हणून. यायला पण 11 वाजून गेले वाट पाहतो आम्ही. हा? माझी बायको गेली रानामध्ये. मला म्हणा काय आहे ना बाया. मी परत रिटर्न आलो माहिती का. हा का? आता शक्यतो तुला घरी सापडणार नाही. समजा सापडली बी तर काहीतरी बहाणं माहिती. आता ती जायची वेळ असेल त्याची वाली. नाही मग मी जाऊन पाहतो. चाल ना मी बी येतो ना. चालतं का. चाल ना मग काय चल. माहिती का, मी गेलो ना त्याच्याकडं शिरपतरावकडं. त्याच्या गेलो असतो ना हा. तर मला येऊनच दिलं. म्हणलं शाळेला एकदा मला तुम्ही चक्कर मारून यावा मग जावं म्हणलं याच्याकडं. बरं झालं तुम्हाला सांगितलं. हा नाही चल मग येऊ जाऊन चल हा तिच्या चाल चाल चल. हिचं आटपलं ना मनीषा आटपलं द्यावलं. हो का आवरलंय? मग चल ना बाकी लोक गोळा झाली. हो ना त्या बाया येऊ राहिल्या दोघी जणी म्हणून मी थांबले होते. कायचं बा ते आम्ही तुम्हीच तर बोलले आता बाया सांग 2-3. नाही नाही बरं झालं आणखी सांगितलं ना 2-4 बाय. म्हणजे किती बाया लागतात अशा तुम्हाला? आपल्याला 10 काय असतात कमीचे 20 असतात कमीचे. 10 आणि 20 मग एवढ्या बाया घेणार आहे? मग आता 14-15 बिघे सोयाबीन आहे, मग ती काय 1 महिना होणार आहे का. मग आता या किती तुम्ही काढले ते किती जणी? तिकडं पाहिलं 5-6 हा तुमच्या 5-6 आणि आधीच्या 5-6 म्हणजे 10 एक बाय आहे. 10 का आहे का? हा म्हणजे 5 आणि 5-6 अहो म्हणजे 15-16 बाई झाली ना हो. लागू दे ना बाय ते काय होतं तुला काय फरक पडतो. हा का? हा बर बर मग मी काय करते ती भाजी भाकर आता घेऊ नका. डबा आणलाय तुम्ही? काय डबा घेऊ नको सगळे डबे व्यवस्था आहे. अ? डबे सगळी व्यवस्था करणार. एवढा बाय आणला? तुला काय करायचं माय बायको ना मोठा मसाला भात टोपला भरून बघोल भरून आणते मसाले भात? मसाले भात. बाई तुम्ही तर कोशिंबिरी, बिशिंबिरी. बायांना निंदायला नेता का पार्टी करायला नेता? नाही नाही दुपारी गरम गरम खायला. हो मग आता ते पार्टी सारखंच झालं ना. मस्त गरम गरम मसाले भात. वा रे वा चांगलं आहे मग. नाही नाही आपलं कामच तसं आहे. हा का? हा बर बर मग मी आता ते बाकर बिकर काय बांधू नको. तू लगेच चाल. काहीच नको घेऊ का? काय घेऊ काय घ्यायची गरज नाही. काय आवरलं का. कोण अ? वावर ना बाय वावरत गेले. अहो आता चल चल चल. नाही ती आपल्या गेट बस. माग येणार आहे हे यांना नाही बाय नको चल. ती. माग येणार आहे ती. यांना आणले बाय बाय 4-5 बाय. अरे माग येणार आहे ती. यांच्याकडे शांत बस रे. तू गपरे. मा बाईचं काम आहे. हा
उद्या कर नको माझी सोयाबीन ए, द्यायची. तुला कोण सांगितलं अगोदर कोण सांगितलं तुम्ही सांगितलं पण ऐका ना ते त्यांचे पैसे घ्यायला होते मी थोडेसे हा काय खोटं बोल राहिली तिच्यामुळे लाज नाही वाटत का सांगायला नाही लाज नाही वाटत का अहो, इलाज तो तोडायला म्हटलं 400 रुपये रोज द्या दिला का नाही तुला 400 रुपये मग एवढी लाज काढायची काय गरज आहे का तुला माहिती तुम्हाला होतं ना मी पैसे गेले शिरपतराव वाढून दिला असेल शिरपतराव त्यांनी वाढून दिले तुम्ही देता का 700 रुपये ते 700 रुपये देऊ राहिले म्हणजे तो काम असं आहे बा लोकांनी पैसे वाढवले त्याच्या माग पळते तू अहो तसं नाही त्यांचे पैसे मी घेतलेले अरे काय बोलत ए, आहे? ए, चालली तू नको बाब करू झाली नाही ग मग काय झालं भांडण झाली भांडण नाही तिला चाललं काय झालं काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं काय तिला डोकं दुखतंय ग हे? अहो ते माझे 3 दिवस भरून घ्यायचे तिच्याकडून कामाचे बर तर मी आले होते ना सकाळी तर लय अंग दुखत होतं उद्यापासून येईल बोलली अहो सकाळी बघा पाऊस चालू होता 9 वाजता तेव्हा तिला मी सांगितलं कामाला तर मला बरं 400 रुपये रोज असेल तर येईल म्हणून हा भाऊ तिने 4 बाया पाहिल्या माग आणखी तू घाबरे तू मध्येच बोललो तुला एक सांगता तुला बरं येत माहिती सापडली हा जिकडे बाय सांगितलं का तिथे येऊन लगेच सांगायचे बाय वाटतो म्हणजे माझे दिवस भरून द्यायचे तर तुमचे पैसे मिळणार रोख तर लगेच त्यांच्याकडे चालली हे? आणि मला आजारी सांगते का ग अगं खरंच डोकं दुखतंय तिने ना त्या दिवशी हिने पैसे घ्यायला नाही डोकं दुखलं तिने माझे 2000 रुपये गेले हा काय मला म्हणे येईल म्हणे पण मला कुठं काय आता माझं काम नाही काय नाही म्हणलं तुम्ही एकदाच आले सगळेजण भांडायला मला मावाला काम झालं का मग कोणाकडे जाय जाऊ दे बाई, मा पैसे ठेव जाऊ दे मरू दे काय मला पैसे नको, दे माझा म्हणजे 8 दिवस भरून दे हे बाई आता यांच्याकडे जाऊ का यांच्याकडे जाऊ का यांच्याकडे जाऊ तुझ्याकडे येऊ कोणाकडे येऊ सांग अरे पण बरं तो वर्षा बाय पाहिलं नाही ना हा 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 तुमच्या भरोशावर मी पण कोणाला हो म्हणले नाही तुम्ही 400 रुपये रोज म्हणले बाय कसं काय आले हे 700 रुपये रोज फोन देत करून आहे सांगितले मा बायकोला मसाला भात करून ठेवा यायला असं कोणाचं खरे? तुला एवढा पैसा झाला काय ऐ. हे तो गावात आहे बाई तुला ये करी बघ सांगतो ए, तुझ्या वाणी बसेल त्या तुझ्या वाणी मी एवढं कोणत्या गावात रोज 700 कोण देतं रुपये? वाई भाऊजी 700 रुपये देऊन तुम्ही गावाच्या बायांना वळू राहिले का हा? म्हणजे आमच्याकडे कोण येईल उद्या जाऊ द्या गरीबाचा विचार करणारा माणूस गरीबाचं बाय 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 याच्या बाय. लखपती त्याची म्हणजे हा गरीबाचा वाली झाला का काय हा? तुझ्या वाणी नाही मी अहो 700 रुपये रोज गाडी घ्यायला आणि मसाले भात दुपारी खायला आम्ही बी येतो ना आम्हाला बी द्या 700 रुपये रोजचं बाई ठीक तू आहे. खावारी जाते काय त्याच्या मागे काय पण नका बोलू खायवारी जाते का म्हणे माग बरं मसाले भात म्हणजे काय हा घरी खात नाही का तू बाबरो हिचं असं आहे ना हिला जर पैसे वाढून भेटले ना हा. ही कुठे जायला तयार आहे. हा. तुमच्या तोंडाला काय हाड आहे का नाही तुम्ही मागच्या वर्षी कामाला गेला ना? कामाला म्हणे हा कामाला बोला ना मग नीट बोलायचं कामाला आम्हाला देतोय आम्ही. पूर्ण शब्द नीट करायचा हा. हा. ए बाई चल नको टाइम बापाने जग मारायची नाही ना एकाला सांगितलं हा? तिसऱ्याच आवाला घ्यायचं मला झक मारायची म्हणता अहो निघा तुमच्याकडे म्हणजे काय? पैसे घेतलेले नाही त्यांचे ए, पैसे घेतलेले हो निघा हो, तुमच्या तुला तुमच्या कामाला सांगले त्याचं पाहतो. तू काय नवरा नाही हे काय इथं हा? तू काय नवरा नाही नवरा तू नवरा आहे तिचा हा? पैसे दे तू वाढून बाई. पैसे वाढून दिले काय लोक आहे पैसे वाढून दिले मी हा? पैसे वाढून वहिनी दिले काही शब्द म्हणजे मी काय किंमत पैसे आहे का घेतले नाही? म्हणजे मग मी काय नवरेच केले काय काय पण बोलता का तुमच्या काय तोंडाला हाड आहे का नाही मग माझे दे ना चल मी चांगले सांगत होते माझ्याकडे आले असते की आले असते तुझ्या दारात परत. अगं सांग ना यांना आता किती बोलू राहिले मला काय सांगते तुझं तो अहो, निस्तर ते जाऊ दे एकदा हिला बोलवलं माझे पैसे दिलेत मला म्हणे पोट दुखत म्हणे आणि पाहायला गेलं तर तिकडं मग कामाला खरंच शिरं दुखत होतं कामाला. माझं पोट काय माहिती का? पैसे असं काय बरं भरायचं चल असतं तू का? तू कदाच मी दवाखान्यात नेऊ चालतच आपल्या ओ बाई शिवाय. बरं दवाखान्याची आम्ही बरं जाऊ बघा दे. बरं. ए, एक काम कर कोणाकडे जाणार मला सांग त्याच्याकडून तुझ्या पैसे घे. मी आता आहे ना कोणाकडे जाणार नाही जातो मी नाही, तुमच्या- कोणाकडे जाऊ देणार नाही. माझं माझं नाही, डोकं दुखायला घरात झोपून लागलं राहील. घरात झोपून मी राहील. हा मी आहे ना मी कोणाकडे बाई जाणार बाजीने नाही भाऊ नागरूप टाकील पण हिला कामाला जाऊ देणार नाही. बाकीचे माणसं लावले हा. नाही, ते तुम्ही लागली तुम्ही काय माझा मालक नाही मी कामाला जाऊ देणार नाही कोणाकडे जाऊ देणार नाही तुला. का बरं जाऊ देणार नाही हा. तुम्ही कोण आहे माझे सांगणार आहे? म्हणजे? हा? आम्ही चला देतो बा, ना. चालते. पावडा देत होता पावडा देत होता का ऐ. पैसे देत होतो ना यांच्याकडे नको आणि यांच्याकडे नको माझ्याकडे चला आता पडजी पेड चल मी यांच्याकडे नाही यांच्याकडे नाही यांच्याकडे नाही, तुझ्याकडे नाही कोणाकडेच नाही, माझं डोकं अरे, दुखायला माझ्या लागलं. कधी फडून देती माझं आता डोकं जाम झालंय चला जा तुमच्या अहो, तुमच्या असं घरी नाही. पैसे द्या मला हा? पैसे द्या कसले पैसे पैसे ते ते- 2000 ते- गेल, ते- ते द्या. ते- गेल पैसे द्या, जाऊ द्या दे ना हा आता नाही देऊ शकत द्यायला कोण लागत आहे? मग हो बाई ते तांदूळाचे पैसे द्या मा बायकोने एवढा भात घातलाय बाई इंद्राणी तांदूळाचा भात घातला ए कुत्र्याला टाक होय. या, इथं पाय. इंद्रायणी बात अरे सांगायची. कुत्रा एवढा चांगला भात नाही खात गावात वाटून ठेव. मला असं म्हणायचं तू बालवडीच्या पोराचे हार होय. रिकामे उद्योग करीत बाई काय लोक घालोस तो अगं मला काय वाटलं एक दिवस यांच्याकडे जाईन एक दिवस यांच्याकडे जाईन एक दिवस यांच्याकडे जाईन एक दिवस तुमच्याकडे येईन अर्जंट काम होतं मग ना अर्जंट बाईचं काम होतं मला बाईचं आज भाव चालू आहे, यांचं उद्या काही भाव आहे माणसाचं का? आहे का बाजूला मग? बाजार नाही यांचं पण सोयाबीनला बाईचंच बाजार आहे ए बाई फुकट जाऊ दे मावली भाजी पण मला बाय वावरत नाही. काय लेखतं बाजार भेटते नाही ते. हा. तुम्ही असं बांधगडी करता का रे हा? बरं साहेब इथे जायचं मग? तेव्हा तिला आडव होत होता दर दिवशी अलग अलग भाव राहते जायचं त्याची भाजी काढून हा? द्यायची तिला सोडून हे शिरपत्र ओय, जाऊ दे जा बरं निघा बरं तुम्ही हा. ओय, ओय, नाही तुम्ही वहिनी, याच्याकडे मी आता ओढून गेली आता हा? हा.
माझ्यावर बळजबरी कोणाचीच नाही मी काय कोणाचं घेऊन खाल्लेलं नाही अजिबात मला हे करायचं. त्या गजरीला त्याला सांगितलं नाही माहिती का मी? आता त्या गजरीला घेऊन या आता काय जा. आता खाली आता टाइम राहिला का बाहेरचा उद्या न्या गजरीला हा उद्या न्या. मी आता कोणाकडे यायला तयार नाही मी माझी झोपून गाडी घेणार. झोपून घे. माझं खूप घे डोकं झोपून दुखायला घे. लागलं घे 800 घे झोप करा. 800 रुपये घे तुम्ही कोण सांगणार आहे वाढ राहिले 800 घे चल. तुम्ही येणार का अख्ख्या बाया गोळा करेल आणि अरे 800 आठशे करेल का असं काय? काय काम करेल अशी? साहेब नितीन ना 4 बायाचं काम करेल की ते काम माझ्या म्हणून बरं ना, काय झालं माहिती का पाऊस आला तर मी छत्री दिली नाही तर आराम कर म्हणे लय पैसे आले झाले काय हा बाय ना ओढून राहिली वावर तिकडं. शेड बांधलाय आरामासाठी हा हा बाय येतो तिकडे झोपून ठेवतो नाही आणि फुकट पैसे देतो का ते माझ्या म्हणून अहो, एका बायकोलाच माहिती रे हा काय रोज देतो बरोबर. जिरवायसाठी तुझी जिरवायसाठी असा शेतकरी कुठं भेटणार नाही द्या टोळी तुया का माणूस येऊन देणार नाही मी हा ना? हा जी लागली तुझी मैत्रा माहिती. बी सुद्धा तो बायकोला भेटतो काही या बायला काय रोज दिले कबूल काय करून. काय काय बायकोला माहिती हा. काय आहे ये बाई, ते. तू गप तुया माझ्याकडे का आली माणूस असती येऊन ना देणार हे नाही. उद्योग झाले नसते आज आता मला काय माहिती एवढे सगळे एकदाच येणार आहे माझ्या दारात पण आपण काय कोणाला शब्द देऊन ठेवा 4 जणांना हा बाई मला मला काय शेण खाती का ए तो ट्रॅक्टर मोकळा करे होय चाल माझ्याकडं. का बरं जाऊ दे नागरू टाकतो मला नाही रे असं नको करू. जाय बरं. जाऊ दे रे थोडेफार पैसे येतील मी काय यायच्या बरोबर शेता करेल साहेब तुया नाव लाव साहेब फावरून झाला तर नाही नसेल रे, यायच्या बरोबर शेता करेल काय हाय म्हणा नाही. वहिनी जाऊ दे हा, मी कोणाकडेच येत नाही म्हटलं ना, मी 4 टाइम सांगत नाही हा, हा, कोणाकडेच नाही मी येणार नाही मी कोणाकडे नाही अजिबात नाही मी कोणाकडेच येणार नाही माझं डोकं दुखा लागलंय तुम्ही सगळे भांडून डोक्याचा भुगा झाला माझ्या तो का आता पण नंतर पाहिजे हा जा तुया का पाहतो तो रे. काय पाहतो हा, तू इकडे तू पटक तू माझे 3 दिवस उद्या भरून दे बरं का हा चाल तू ना माझ किती असतील ना तू मी जिरा होणारच तू बाहेर किती कसली काय फरक पडणार हा काय मी काय म्हणतो एका गावातून नाच का करते कांता जाऊ द्यायचाच नाही नाही काम होतं नाही या नाही ना विलक्षच्या टायमाला आहे ना मला मत करेल नाही महापुरा डोक्यात त्याच्या 3 वर्ष झाले कामाचं काय समजत 3 वर्ष झाले त्याला 3 वर्ष झाले ना या वावरात तुझ्या घरातले रे तुला मतदार नाही करायचं तो मला काय सांगतो हा, तुला सांगतो वावरात माणूसच येऊन जाणार नाही रोज वाढून का ना तुला नांगरेल जाय ना की तुला भाजी अशी गिरवायची ना मावळी. लई वर्षाला पाणी करतो शिरपत राहतो असं नाही करत नाही मी जिरा होणार आहे हा? तू जीची जिरा होणार आहे पैकी ए बाई शेती काय खाटी नाही राहणार घाबरू नको तो काय पैसे झालाय ना दे बाय तू चल रोज. जाऊ दे मोरू दे. ए ट्रॅक्टर घेऊन येतो नागरू टाक माझी बाई नांगर